रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः प्राध्यापक रणजित फरांदे आपणांचं सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या अकॅडमीच्या माध्यमातून आपण जे काही खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर जे काही शहरामध्ये अभ्यास करतायत अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आजच्या या घटस्थापनेच्या मुहूर्तावरती आपण या अकॅडमीची सुरुवात करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आपले वेगवेगळे यूट्यूब चॅनल आहेत, त्याच्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे, आपला व्हॉट्सअप चॅनल व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। याच्या माध्यमातून आपण या अकॅडमीच्या माध्यमातून जे जे पोहोचवणार आहेत ते सर्वच्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। विद्यार्थी मित्रांनो, या अकॅडमीचा उद्देश बनवताना या लोगोतूनच तुमच्या लक्षात येईल, हा आपल्या अकॅडमीचा लोगो आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एका त्रिकोणाच्या एका ट्रायंगलच्या बेसला आपण पुस्तकं ठेवलेली आहेत आणि या पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाची ज्योत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे तुम्हाला मदत करेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला बेस पासून ते तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत त्या यशाच्या टोकापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची अकॅडमी सतत तुम्हाला मार्गदर्शन करत राहील आणि देशासाठी राष्ट्रासाठी काहीतरी तुमच्याकडून काहीतरी घडावं, राष्ट्रसेवा घडावी, लोकसेवा घडावी, या उद्देशातून आपण हा असा सुंदरसा लोगो तयार केलेला आहे। या अकॅडमीचा उद्देश हाच आहे की बाबा, ज्या विद्यार्थ्यांना असे बरेचसे विद्यार्थी असतात की बाबा ज्यांच्यापर्यंत 1 मार्क 2 मार्क 3 मार्क अशा 2-4 मार्कावरून त्यांच्या स्पर्धा परीक्षा राहत असतात। दुसरी गोष्ट, बरेचसे विद्यार्थी नव्यानं सुरुवात करत असतात। अशा नव्यानं सुरुवात करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी काही जे विद्यार्थी यशाच्या जवळ आहेत परंतु ती यशाची लाईन त्यांना क्रॉस करता येत नाही, अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली अकॅडमी सतत तुमच्या पाठीशी उभी असणार आहे। या अकॅडमीच्या माध्यमातून आपण काय काय घेणार आहोत, तर सुरुवातीला आपण एमपीएससी पूर्व परीक्षा, ज्याला आपण एमपीएससी प्रिलिम्स म्हणतो, या एमपीएससी प्रिलिम्स घेणार आहे। त्या एमपीएससी प्रिलिम्सच्या नंतर आपण एमपीएससी गट ब, ज्याला आपण कंबाईन असं म्हणतो, त्या परीक्षेचं देखील मार्गदर्शन करणार आहोत। एमपीएससी गट क, त्याचं देखील मार्गदर्शन करणार आहोत। पोलीस भरती, जी काय आता रिसेंटलीच पोलीस भरती येणार आहे आगामी काळामध्ये, एवढ्या आठवड्याभरामध्ये पोलीस भरतीची नवीन ॲड साधारणतः 10,000 पदं असतील। आत्ताच नुकती 17,000 पदांसाठी पोलीस भरती झालेली आहे आणि आगामी काळामध्ये एक 10,000 पोलीस भरती येते। त्याचबरोबर गट क ची गट ब ची एक्झाम्स येणार आहे। डिसेंबर महिन्यामध्ये आपली राज्यसेवा प्रिलिम्स होणार आहे। अशा सर्व परीक्षा ऑलरेडी पडलेल्या आहेत। शिवाय जी काय रेल्वे भरती पडलेली आहे, ज्याच्यामध्ये स्टेशन मास्टर असेल, वेगवेगळे क्लरिकलची पद आहेत, अशा वेगवेगळ्या पदांसाठी आपण या ठिकाणी या अकॅडमीच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करणार आहोत। त्याचबरोबर वेगवेगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा असतात, जसं की बाबा शिक्षक भरती असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही सरळ सेवा पडतील त्याचं देखील आपण त्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या कोर्सेसच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत अत्यंतिक अल्प दरामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर ज्या काय अभियांत्रिकीच्या सेवा परीक्षा असतील, ज्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, या वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या ज्या काही परीक्षा असतील त्याच्या पूर्व परीक्षांना जो जनरलचा सिलेबस असतो, जो जीएसचा सिलेबस असतो, त्या ठिकाणी मग मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, तुमचं क्वांट असेल, अगदी मराठी असेल, जीएसचा काही पोर्शन असतो, या सर्वच्या सर्व अभियांत्रिकी सर्व सेवा परीक्षा आहेत, याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या या रणजित फरांदे करिअर अकॅडमीच्या माध्यमातून मी स्वतः आणि माझा स्टाफ वर्ग काही दिवसातच तुम्हाला करेल। विद्यार्थी मित्रांनो, जी काय आपली एमपीएससीची पूर्व परीक्षा होणार आहे, या एमपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये भारतीय राज्यघटना अर्थात पॉलिटी हा सब्जेक्ट मी घेण्यास सुरुवात करणार आहे। तर हा पॉलिटी हा विषय निवडण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की भारतीय राज्यघटनेवरती जो आपला भारताचा साचा डिपेंड आहे, त्या भारताचा साचा भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय राज्यघटना कशी उदयास आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीच्या माध्यमातून आणि संविधान सभा कशा पद्धतीने अस्तित्वात आली, त्याचं मार्गदर्शन कशा पद्धतीने राहिलं, या माध्यमातून आपण भारतीय राज्यघटना आतापर्यंत परीक्षेला पीवायक्यू कसे आले, त्या पीवायक्यूचं पूर्ण ॲनालिसिस, एक्झामला त्या एक्झामिनरचा माइंडसेट काय असतो
विद्यार्थ्याने अभ्यास कशा अप्रोचने केला पाहिजे, कमीत कमी मटेरियल, जास्तीत जास्त रिव्हिजन कशी केली पाहिजे, अशा उद्देशानं आपण भारतीय राज्यघटना हा MPSC पूर्व परीक्षेला जो काही टोटल सिलेबस असणार आहे तो देखील आपण घेणार आहे, यूट्यूबच्या माध्यमातून घेणार आहे, शिवाय आपल्या कोर्सेसच्या माध्यमातून घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं जाणून बुजून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळ्याचा हा फोटो टाकलेला आहे. हा फोटो टाकत असताना मी फार विचारपूर्वक फोटो टाकलेला आहे, कारण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही 4-5 सवंगड्यांना एकत्र घेऊन रायरेश्वराच्या मंदिरावरती स्वतःच्या बोटाचं रक्त कापून त्या महादेवाच्या पिंडीवरती वाहिलं आणि त्या चिमुकल्या 5-6 मावळ्यांना एकत्र घेऊन हा माणूस आयुष्यभर 50 वर्ष आतोनात कष्ट करत त्यांचं जे काही स्वप्न होतं की रयतेचं राज्य यावं, रयतेचं स्वराज्य यावं, याच्यासाठी आयुष्यभर झटत राहिला. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही नेहमी शून्यातूनच असते, परंतु आपली जर जिद्द तेवढी जोरात असेल, चिकाटी तेवढी जोरात असेल, तर तो माणूस या पदापर्यंत, छत्रपती पदापर्यंत पोहोचू शकतो. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला पाहायला भेटतं. मग ज्यावेळी आपण महाराजांचा इतिहास आपण ऐकतो, वाचतो, त्यावेळी आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की कुठं ना कुठेतरी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मासाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जसं वेळोवेळी मार्गदर्शन केलं, अगदी त्याच पद्धतीनं तुमच्या बोटाला धरून मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही आमच्या रणजित फरांदे करिअर अकॅडमी या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून, मग आपलं यूट्यूब चॅनल असेल, टेलिग्रामचे चॅनल असेल, या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि तुम्हाला यशापर्यंत त्या ठिकाणी नेणार आहोत. दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने आपण MPSC पूर्व परीक्षा घेणार आहे त्याच्यामध्ये आपण भारतीय राज्यघटना अर्थात पॉलिटीचा सर्व सिलेबस, आतापर्यंत PYQ कसे आले, सगळ्या क्वेश्चनचं अनालिसिस कशा पद्धतीने करता येईल, हे सगळं आपण घेणार आहे. त्याचबरोबर MPSC गट ब अर्थात ज्याला आपण कंबाईन असं म्हणू, त्या कंबाईनची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्याचा पॉलिटीचा सर्व पार्ट, जॉग्राफी म्हणजे भूगोलाचा सर्व पार्ट आणि इकॉनॉमिक्स अर्थात अर्थशास्त्राचा सर्व पार्ट आपण या ठिकाणी कोर्सेसच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. याच्यामध्ये या ठिकाणी मी महात्मा फुले यांचं एक फोटो घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यातून ज्या पद्धतीनं शिक्षण घेतलं आणि या पुण्याच्या माध्यमातून विद्यार्थिनींची पहिली शाळा काढली आणि विद्यार्थिनींना घडवण्याचं काम ह्या थोर महात्म्यानं केलं. शिक्षण हे किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम, सर्व जर घरातली मुलगी शिकली तर ती कित्येक कुटुंबांना, कित्येक जणांना सुशिक्षित करू शकते, हा उदात्त हेतू ह्या माणसानं जवळ बाळगला. स्वतःच्या पत्नीवरती कितीतरी वेळा चिखलफेक झाली, दगडफेक झाली, तरी देखील अविरतपणे कार्य केलं आणि शिक्षणापर्यंत पोहोचवण्याचं काम, सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम ह्या व्यक्तीने केलं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील अभ्यास करत असताना बरेचसे विद्यार्थी, बरेचसे तुमचे नातलग असतील, कुटुंबातली लोक असतील, समाजातली लोक असतील, हे तुमच्यावरती निंदा करणारच, दगडफेक करणारच, परंतु या माणसाच्या चरित्रातून आपल्याला असं दिसतं की बाबा जरी आपल्यावरती निंदा झाली, टीका झाली, तरी देखील आपण जोपर्यंत यशापर्यंत पोहोचत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला जनता स्वतःहून महात्मा म्हणत नाही, तोपर्यंत आपल्याला तिथपर्यंत जायचंय. हे या आपल्याला या फोटोमधून किंवा महात्मा फुले यांच्या प्रतिमेवरून समजतं. मग ह्या MPSC गट ब कंबाईन, MPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जी काही MPSC ची ही परीक्षा होणार आहे याच्यामध्ये ह्या गट ब आणि कंबाईन परीक्षा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, याच्यामध्ये जो पॉलिटीचा हा जो काही पार्ट आहे, ह्या पॉलिटीच्या मार्कला साधारणतः 15 मार्क्सचं वेटेज आहे, भूगोलाचं साधारणतः 10 मार्क्सला वेटेज आहे आणि अर्थशास्त्राचं साधारणतः 15 मार्क्सला वेटेज आहे. व ह्या वेटेजला धरून तुम्हाला पूर्व परीक्षेला कशाच्या अनुषंगाने क्वेश्चन विचारले जातील, जॉग्राफीला पूर्व परीक्षेच्या अँगलनं कसे क्वेश्चन विचारले जातील आणि इकॉनॉमिक्सला पूर्व परीक्षेच्या अँगलनं कसे क्वेश्चन विचारले जातील, हे आपण यूट्यूबच्या माध्यमातून घेणार आहे. आपला छोटासा कोर्स देखील त्या ठिकाणी आपण लॉन्च करू. आणि जी काही मुख्य परीक्षा असेल, ह्या मुख्य परीक्षेची डेप्थनेस कशी असेल, मग ती पॉलिटीला, जॉग्राफीला आणि इकॉनॉमिक्सला
ते देखील आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, आपल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या कोर्सेसच्या माध्यमातून अत्यंत अल्प दरामध्ये, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा इझिली ॲक्सेस भेटावा, हा आपला त्याच्या पाठीमागचा सर्वात मोठा उद्देश आहे. आणि त्या उद्देशातून आपण हे, जेणेकरून पॉलिटीला जर हात घातला तर विद्यार्थ्याला 15 पैकी 15 मार्क्स कसे पडतील, जिओग्राफीला जर त्या विद्यार्थ्याने हात घातला तर त्याला 10 पैकी 10 मार्क्स कसे पडतील, आणि इकॉनॉमिक्सला हात घातला तर त्याला 15 पैकी 15 मार्क्स कसे भेटतील, या उद्देशातून आपण हे वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी लॉन्च करणार आहोत. म्हणजे एमपीएससी पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर एमपीएससी गट ब जी कंबाईन आपण म्हणतो त्याची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्याचे पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट, त्याचबरोबर एमपीएससी पूर्व परीक्षा भारतीय राज्यघटना अर्थात पॉलिटी, त्याचबरोबर गट ब कंबाईन राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, त्याचबरोबर एमपीएससी गट क सरळ सेवा परीक्षा, त्याच्या पूर्व असतील, मुख्य असतील, गट ब. आपल्याला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे की आगामी काळामध्ये सर्वच्या सर्व ज्या काही सरळ सेवा आहेत, ह्या सर्वच्या सर्व सरळ सेवा ह्या एमपीएससी ह्या गट क मध्ये येणार आहेत. आणि एकदा का ह्या गट क मध्ये आल्या 2025 पासून, की 2025 पासून एमपीएससीचं वेटेज हे वाढणार आहे. आणि एमपीएससीचं वेटेज वाढलं की ह्या एमपीएससी गट क परीक्षेमध्ये जे काय पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हे सब्जेक्ट आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे क्वेश्चन पासून सिलेबस पर्यंत असं उलटा प्रवास आपण करणार आहे. जेणेकरून क्वेश्चन बघितला की एक्झामिनरला काय विचारायचंय, एक्झामिनरचा विचारताना पॉइंट ऑफ व्ह्यू काय, या अँगलला आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो काय एमपीएससी गट क चा पोर्शन असेल, याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेला याला अनुषंगून राज्यशास्त्र असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल आणि सरळ सेवेमधले हेच टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी जीकेच्या माध्यमातून विचारले जातात. तर एकाच ह्याच्यामध्ये कमीत कमी मटेरियलमध्ये जास्तीत जास्त सराव आणि आपल्याला ॲक्युरसी आपली जास्तीत जास्त कशी राहील, मॅक्सिमम मार्क्स कसे पडतील, या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जाणून बुजून 2 फोटो घेतलेले. हा फोटो घेण्याच्या पाठीमागचा उद्देश, ही इमेज घेण्याच्या पाठीमागचा उद्देश आपण पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणीचा हा फोटो आहे आणि हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या इथपासून ते इथपर्यंत म्हणजे भीमरावांचा प्रवास इथपासून ते इथपर्यंत कसा झाला, हा खूप म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये खूप जास्त प्रेरणादायी असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, की ज्या माणसाला किंवा ज्या विद्यार्थ्याला वर्गामध्ये वर्गाच्या खोलीबाहेर बसवलं, त्या विद्यार्थ्यानं भारताला अख्ख्या राज्यघटनेच्या चौकटीमध्ये बसवण्याचं काम, भारताच्या राज्यघटनेच्या वर्गामध्ये बसवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ही जी काय आपली राज्यशास्त्राची बॅच असेल, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून त्यांनी राज्यघटना लिहिताना वेगवेगळ्या देशांचा अभ्यास केला. विचार करा, ही जी आतापर्यंत मी 3 माणसं सांगितली, मग छत्रपती शिवाजी महाराज असतील की ज्यांनी शून्यातनं सुरुवात करून स्वराज्य निर्माण केलं, 50 वर्ष लागली त्यासाठी. त्याच्यामध्ये पुरंदरचा तह झाला तरी देखील महाराजांनी हार मानली नाही. तुमच्यामध्ये किती जरी तुमच्या परीक्षा देत असताना वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यावरती वेगवेगळी संकट येऊ शकतात, तरी देखील हातबल होता कामा नये. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला प्रेरणादायी ठरतो. दुसरी गोष्ट, महात्मा फुले यांनी ज्या पद्धतीनं क्रांतीची ज्योत पेटवली किंवा शिक्षणाची दारं सर्वांसाठी उभी केली, ती दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांना वर्गामध्ये देखील प्रवेश नाकारला, त्या व्यक्तीनं भारतीय राज्यघटनेचं पुस्तक लिहिलं किंवा भारतीय राज्यघटना त्या माणसानं लिहिली आणि दाखवून दिलं की शिक्षणाची ताकद काय असते. म्हणून आमची अकॅडमी ह्या महापुरुषांच्या विचारांना घेऊन वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या यशस्वी विद्यार्थ्यांनी किंवा यशस्वी लोकांनी ज्या ठिकाणी समाजामध्ये नाव केले, त्या मुलाखतींचं सेशन खास पालकांसाठी आणि काही विद्यार्थी मित्रांसाठी आपण प्रत्येक संडेला एक मुलाखतीचं सेशन घेणार आहे. आतापर्यंत एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी बाबा महाराष्ट्रामध्ये पहिले आलेत,
कुणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदावरती, मग काही डेप्युटी कलेक्टर आहेत, काही DYSP आहेत, कुणी PSI भेटलेले, किंवा असे पोलीस भरतीचे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत त्या ठिकाणी आपलं यश गाठलेले. अशा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी प्रेरणादायी ठरतील असं आपण मुलाखतींचं सेशन प्रत्येक रविवारी, तो मुलाखतीचा सेशन आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर पसरवण्याचं काम आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. की आत्ताचे जे काय पालक आहेत हे फार जागरूक पालक आहेत. ह्या जागरूक पालकांना की बाबा चालू स्पर्धा परीक्षेमधला विद्यार्थी अभ्यास कसा करत असतो, तो अभ्यास करत असताना त्याचा अप्रोच काय असतो, किंवा यशस्वी झाल्यानंतर आपण ज्यावेळेस त्या उपजिल्हाधिकारी म्हणा किंवा DYSP म्हणा, तहसीलदार म्हणा, PSI म्हणा, ह्या वेगवेगळ्या उंचीवरती असलेल्या पदापर्यंत पोहोचतो त्यावेळेस आपल्या जबाबदाऱ्या काय असतात, त्या ठिकाणी आपण कसं वागलं पाहिजे, किंवा उद्योग क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीने किती कष्ट केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीने किती कष्ट केलं, सामाजिक सेवा देत असताना सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून सामाजिक क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीने किती कष्ट केलं, हे सर्वच्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि त्या व्यक्तींच्या प्रेरणेनं तुमच्या अभ्यासामध्ये सतत एक ज्योत प्रज्वलित राहावी, हा आपल्या या अकॅडमीचा सर्वात मोठा एक उद्देश असणार आहे. तर जी काय आपली गट ब गट क मुख्य परीक्षा आहे, त्याच्यानंतर पोलीस भरतीची जी काय परीक्षा आहे, ही पोलीस भरतीच्या परीक्षेवरती आपण जास्तीत जास्त फोकस करणार आहे. आता मुंबईची पोलीस भरतीची त्या ठिकाणी पेपर त्याचा बाकी आहे आणि ह्या मुंबईच्या पोलीस भरतीसाठी आपण अगदी 1-2 दिवसामध्येच त्या ठिकाणी लेक्चर स्टार्ट करणार आहे पोलीस भरतीचं. खास त्याचं कारण असं, मुंबईचा पेपर येत्या 12-13 तारखेला होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी जो काही जीकेचा पोर्शन आहे, चालू घडामोडी आहे, संपूर्ण बुद्धिमापन, संपूर्ण गणित आणि प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण, अशा 5 पार्टमध्ये आगामी काळामध्ये आम्ही आमचे कोर्सेस अत्यंतिक अल्प दरामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. याच्यामध्ये जीके तुमचं पूर्णच्या पूर्ण कव्हर होईल, संपूर्ण मराठी, संपूर्ण बुद्धिमत्ता, संपूर्ण गणित आणि प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करणं हा पार्ट वेगळा असतो आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस वरून क्वेश्चन पेपर सोडवणं, तिथला हॉलमधला, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला 1 तास एक्झामला भेटतोय त्यावेळेस तुमचा असणारा अप्रोच ही गोष्ट वेगळी असते. क्वेश्चन पेपर सोडवण्याचं स्किल ही वेगळी गोष्ट असते. ते स्किल तुमच्यामध्ये रुजवण्याचं काम आम्ही ह्या अकॅडमीच्या माध्यमातून करणार आहे. आणि याच्यामध्ये मी स्वामी विवेकानंदांचा फोटो टाकलेला आहे. हा टाकण्याचा उद्देश हाच आहे की बाबा, भारतामध्ये ज्ञान किती खोलवरपर्यंत रुजलेले, भारतीय संस्कृती काय ही फक्त भारतापुरती मर्यादित नाहीये, तर ती जगाला शिकागो परीक्षेच्या माध्यमातून ज्या स्वामी विवेकानंदांनी सर्व जगासमोर आणली, त्या स्वामी विवेकानंदांचं देखील अभ्यासामध्ये प्रेरणा काय, युवकांमधलं एक चैतन्य काय असावं, एक एनर्जी काय असावी, त्या एनर्जीनं काम आपण कंटिन्युअसली जर केलं तर 100% आपण जगामध्ये पण देखील नाव करू शकतो. हे या व्यक्तीच्या माध्यमातून, स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. हे पोलीस भरतीचे वेगवेगळे कोर्सेस आगामी काळामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या हितास्तव, लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव, विद्यार्थी मित्रांनो, ही अकॅडमीची जरी आज घटस्थापनेच्या निमित्तानं मी उद्घाटन करतोय, मी आशा करतो की सर्व विद्यार्थी मित्रांच्या मला शुभेच्छा भेटाव्यात. जे काही माझे वरिष्ठ असतील, पालक असतील किंवा माझे गुरुजन असतील, त्यांच्या माध्यमातून की ही जी काय अकॅडमी आहे, ही अकॅडमी महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी, त्यांना कोणती जरी अडचण आली ती देखील अडचण आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्हाला यूट्यूबवरती किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून, आमच्या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून किंवा आमचे जे काही नंबर आहेत या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तुमच्या ज्या काय अडीअडचणी आहेत त्या आमच्यापर्यंत सांगू शकता. आम्ही 100% तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा, तुमच्या अडीअडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या या अकॅडमीच्या माध्यमातून करू. अभियांत्रिकी सेवा परीक्षा, या अभियांत्रिकी सेवा परीक्षामध्ये जे काय वेगवेगळ्या मोस्टली सिव्हिल इंजिनिअरिंगच्या परीक्षा होत असतात, त्याच्यानंतर 2 नंबरला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या परीक्षा होत असतात आणि 3 नंबरला मेकॅनिकलच्या RTO सारख्या परीक्षा होत असतात. तर या अभियांत्रिकी जे काय सेवा परीक्षा आहेत, या सेवा परीक्षांच्या माध्यमातून आपण आपल्या अकॅडमीमध्ये याचा देखील जो प्रिलिम्सचा सिलेबस आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा मी हा पेपर वाटतानाचा फोटो जाणून बुजून या ठिकाणी टाकलेला आहे की बाबा, इंजिनियर काय असावा हे या व्यक्तीकडे बघितल्यानंतर समजतं की ज्या माणसाने सकाळी पहाटे 4 वाजता गणिताची ट्युशन करायचे, त्याच्यानंतर सकाळी पेपर टाकायचे, तो माणूस भारतातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे
की ज्यांनी आग्नीचे सर्व क्षेपणास्त्र दिले, मिसाईल मॅन ज्यांना आपण असं म्हणतो, ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, की जे राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. सायकलवरती पेपर टाकून जो माणूस राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतो, त्याच्यानंतर सर्वात मोठा शास्त्रज्ञ होऊन जगाला दाखवू शकतो की भारत एक महासत्ता होण्याचं स्वप्न ह्या देशाला जर कोणी दिलं असेल तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्या ठिकाणी दिलं. आणि म्हणूनच त्यांच्या प्रेरणेनं, की जरी एखाद्या बरेचसे जण बऱ्याच विद्यार्थी मित्रांना त्यांच्या आर्थिक अडचणी ज्या असतात, आर्थिक अडचणी ह्या व्यक्तीला पण होत्या, परंतु आपल्या आर्थिक अडचणींचं आपण जर कारण देत बसलो तर आपण यशाच्या शिखरापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. ह्या व्यक्तीच्या चरित्रातून आपल्याला एवढंच समजतं की बाबा आपल्या आर्थिक अडचणी जरी असेल तरी त्यातून मार्ग हा 100% निघत असतो. परमेश्वरानं तुमच्यामध्ये ती कुवत दिलेली असते की त्यातून बाहेर पडून तुम्ही काहीतरी एक वेगळा इतिहास घडवू शकता. म्हणूनच जे काही आपले APJ अब्दुल कलाम आहेत यांच्या माध्यमातून आपण ह्या जे काही त्यांना प्रेरणा घेऊन या अभियांत्रिकी जे काही वेगवेगळ्या कोर्सेस आहेत किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपण विद्यार्थी मित्रांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. हे आपले यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्याला सबस्क्राईब करा की जेणेकरून वेगवेगळ्या मुलाखतींचे सेशन असतील, पोलीस भरतीचे लेक्चर्स असतील, TETचे लेक्चर असतील, त्याच्यानंतर MPSC पूर्व परीक्षेची जी आता डेट पडलेली, त्याच्यानंतर आता रेल्वेची परीक्षा पडलेली, त्या प्रत्येक जाहिरातींचं मी इन डिटेल अनालिसिस करेलच. 5-10 मिनिटाचे व्हिडिओ हे शेअर तुमच्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करेल. तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांना मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.